श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो. श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार असो. पंत नावाचे एक गृहस्थ दुसऱ्या गावी जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करीत होते. दुसऱ्या स्टेशनवर त्यांच्या डब्यात काही मंडळी चढली. त्यात पंताचे स्नेही व व्याही होते. पंतांना पाहून त्यांना आनंद झाला. ते म्हणाले, आम्ही साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जात आहोत. तुम्ही आमच्याबरोबर चला. तेव्हा स्वतःचा गुरु असताना अन्यत्र कशाला जायचे, असा विचार करून पंत टाळाटाळ करू लागले. पण व्यायांच्या आग्रहापुढे त्यांचे काही चालले नाही. मनात नसूनही ते शिर्डीस आले. ती सर्व मंडळी दर्शनासाठी मशिदीत गेली. तेथे बाबांना पाहून पंतांना खूप आनंद झाला. तेवढ्यात त्यांना चक्कर आली. ते खाली पडले. बाबांनी त्यांच्या डोक्यावर पाणी शिंपडण्यास सांगितले. ते सावध झाल्यावर बाबा त्यांना म्हणाले, कोणताही प्रसंग आला तरी आपली निष्ठा सोडू नये. सर्व ठिकाणी एकत्व पाहावे. ते ऐकून पंतांना आपल्या गुरूंची आठवण झाली. बाबा व आपले गुरु यांच्या ठाई एकच गुरुतत्व कार्यरत आहे आणि बाबा आपल्याला तेच पाहायला सांगत आहे हे त्यांच्या लक्षात आले. हरिश्चंद्र पितळे नावाचे गृहस्थ मुंबईत राहत होते. त्यांचा मुलगा बरेच दिवस अपस्माराने आजारी होता. त्यांनी अनेक डॉक्टर केले, अनेक उपचार केले, पण गुण आला नाही. 1910 साली दासगणू महाराजांची मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कीर्तने झाली. त्यांच्यामुळे तेथील लोकांना साईबाबांची महती कळली. व्याधींनी संत्रस्त झालेले अनेक लोक बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीस येऊ लागले. पितळेही आपल्या आजारी मुलाला घेऊन तेथे आले. त्यांनी बाबांचे दर्शन घेतले. आपल्या आजारी मुलाला त्यांच्या चरणावर घातले. बाबांनी त्याच्याकडे पाहताच तो एकदम बेशुद्ध पडला. त्याच्या तोंडावाटे फेस येऊ लागला. आपल्या मुलाची अवस्था पाहून पितळे दाम्पत्य घाबरले. त्यांच्या मुलाला असे झटके अनेकदा आले होते. बेशुद्ध पडल्यावर तो पुन्हा शुद्धीवर येत असे. पण यावेळची गोष्ट वेगळी होती. आपल्या मुलाचे काही बरे वाईट तर होणार नाही या विचाराने ती दोघेही चिंताग्रस्त झाली. बाबांनी त्यांची घालमेल जाणली. ते त्यांना म्हणाले, तुम्ही धीर सोडू नका, सबुरी धरा. कोणतीही गोष्ट लवकर साध्य होत नाही. आता या मुलास बिराडी न्या. थोड्या वेळाने तो शुद्धीवर येईल, त्याला बरे वाटेल. मुलाला घेऊन पितळे बिराडी आले. काही वेळाने तो शुद्धीवर आला. आजूबाजूला पाहू लागला. तेव्हा कुठे त्या दंपतीचा जीव भांड्यात पडला. ते जेव्हा दर्शनास आले तेव्हा त्यांना आनंदात पाहून बाबा म्हणाले, आता तरी विकल्प गेले ना. जो श्रद्धा ठेवतो, धीर धरतो, त्यालाच भगवंत सांभाळतो. आपला मुलगा बरा झाला म्हणून पितळे यांनी मिठाई वाटली. बाबांना दक्षिणा दिली. त्यांची बाबांवर भक्ती जडली. ते मुंबईत जाण्यास निघाले तेव्हा श्री बाबांनी त्यांना 3 रुपये दिले आणि म्हणाले, मी तुला याआधी 2 रुपये दिले आहेत. आज हे आणखी 3 रुपये देतो. घरी गेल्यावर त्यांची पूजा कर, तुझे कल्याण होईल. पितळेंनी ते रुपये घेतले. बाबांना वंदन करून ते मुंबईस निघाले. परतीच्या प्रवासात त्यांच्या मनात, आपण याआधी बाबांना कधीही भेटलो नाही, तरी त्यांनी मला 2 रुपये दिल्याचे कसे सांगितले, ते एकच विचारचक्र चालू होते. त्यांनी अनेक तर्क लावले, पण उपयोग झाला नाही. घरी गेल्यावर त्यांनी आपल्या वृद्ध आईला शिर्डीतील सर्व वृत्तांत सांगितला. त्या 2 रुपयांबद्दलही सांगितले. ते ऐकून ती म्हणाली, तू लहान असताना तुझ्या वडिलांनी तुला अक्कलकोटला श्री स्वामींच्या दर्शनास नेले होते. त्यावेळी समर्थांनी त्यांना प्रसाद म्हणून 2 रुपये दिले व त्यांची पूजा करण्यास सांगितले. तुझे वडील त्या 2 रुपयांची नित्य पूजा करीत असत. ते स्वर्गवासी झाल्यानंतर घरातील मुलेच पूजा अर्चा करू लागली. त्या रुपयांची कोणी काळजी घेतली नाही. ते कुठे हरवले हेही माहीत नाही. पुढे त्यांची आठवणही राहिली नाही. पण आता काळजी घे. साईंनी दिलेल्या 3 रुपयांची रोज पूजा कर. आपल्या घरात भक्तीचे व समृद्धीचे आगमन व्हावे म्हणूनच त्यांनी हा प्रसाद दिलाय. आईच्या बोलण्यातून पितळ्यांना बाबांच्या वचनातील सत्यार्थ उमगला. ते 3 रुपयांची नित्य पूजा करू लागले. गोपाळ नारायण आंबेडकर नावाचे एक साई भक्त पुण्यात राहत होते. ते सरकारी नोकरीत अबकारी खात्यात कामास होते. अगदी सुरुवातीला ते ठाणे जिल्ह्यात काम करायचे. बढती मिळून ते अंमलदार झाले. त्यांनी 10 वर्षे नोकरी केली. पुढे काही कारणास्तव ही नोकरी सोडली. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या नोकरीसाठी खूप प्रयत्न केले, पण यश आले नाही. अशा 7 वर्षे गेली. त्या कालावधीत त्यांच्यावर अनेक संकटे आली, आर्थिक अडचणी आल्या, प्रपंच चालविणेही कठीण होऊन बसले. त्याही परिस्थितीत ते शिर्डीला जात होते. बाबांना आपल्या अडचणी सांगत होते. पुढे परिस्थिती चटके असह्य होऊन ते अगदी निराश झाले. त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. शेवटी आत्महत्या करायची तर ती शिर्डीतच असा निश्चय करून ते कुटुंबासह शिर्डीत आले. 2 महिने दीक्षितांच्या वाड्यावर राहिले. एके दिवशी त्यांनी जीव द्यायचे ठरविले. आजूबाजूला कोणीही नाही हे पाहून ते विहिरीजवळ गेले. तेथून हाकेच्या अंतरावर सगुन नावाच्या खानावळवाल्याचे घर होते. आंबेडकर विहिरीत उडी घेणार तो सगुनाने त्यांना हाक मारली. तो म्हणाला,
"अहो गोपाळराव, तुम्ही अक्कलकोट महाराजांची पोथी कधी वाचली आहे का?" ते म्हणाले, "पोथी घेऊन इकडे ये, मला ती पाहायची आहे." सगुणाने ती पोथी त्यांच्या हातात दिली. ती पोथी पाहत असताना ते सहजच एक प्रसंग वाचू लागले. तो कथाभाग असा होता. अक्कलकोट स्वामींचा एक भक्त दुस्सह व्याधीने पार खचून गेला होता. त्याने स्वामींची खूप सेवा केली, पण व्याधी बळावतच गेली. तो कंटाळला. आत्महत्येचा विचार करून त्याने रात्रसमयी विहिरीत उडी घेतली. त्यावेळी स्वामी प्रकट झाले. त्यांनी त्याला विहिरीतून बाहेर काढले व म्हणाले, "अरे, धीर सोडून कसे चालेल? आपल्या वाट्यास आलेले सर्व बरे वाईट भोग आपण इथेच भोगून संपवावेत. आत्महत्या करणे हा काही पर्याय नाही. तसे केलेस तर अपुरा राहिलेला भोग भोगण्यासाठी तुला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. म्हणून जे काही भोगायचे आहे ते याची देही भोगून मोकळा हो. पुन्हा पुन्हा जन्म घेऊन या प्रपंचात कितपत पडायचे आहे का?" त्या उपदेशाने भक्ताचे मन बदलले. श्री स्वामींसारखा पाठीराखा असताना आपल्याला भ्यायचे कारणच काय? असा विचार करून तो पुन्हा स्वामी सेवेत रमला. हा प्रसंग वाचून गोपाळराव थक्क झाले. बाबांनी आपल्याला योग्य वेळी योग्य सूचना दिलेली आहे त्यांच्या लक्षात आले. आपण आत्महत्या केल्यावर त्याच्या कुटुंबावर काय परिणाम होतील याचाही त्यांनी विचार केला. साईनाथ पाठीशी असताना आपल्यालाही भ्यायचे कारण नाही. ते आपल्याला नक्की सांभाळतील असा विचार करून ते आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त झाले. त्यांनी श्री साईबाबांना कृतज्ञतेने हात जोडले. आपल्या सर्व चिंता त्यांच्यावर सोपवून ते निश्चिंत मनाने वाड्यावर गेले. मग त्यांनी ज्योतिष विद्येचा अभ्यास केला. प्रचंड मेहनत घेऊन त्यात प्रावीण्य संपादन केले. त्यांच्या कष्टांना चांगलेच फळ मिळाले. त्यांचे दैन्य निघून गेले, दुःख सरले. बाबांच्या कृपेने त्यांचे पुढील आयुष्य सुखासमाधानात गेले. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो.